जोपर्यंत उमेदवारी घोषित होत नाही तोपर्यंत प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी हा त्याचा अधिकार आहे। आणि एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये कुणाचा काही लोकांचं काम झालं असेल नसेल निश्चितपणानं त्या पद्धतीने मतं व्यक्त करत असतात, पण ते झालं म्हणजे काय मला विरोध आहे असं नाही। आपल्या पक्षाला उमेदवारी मिळा हा त्याचा आग्रह आहे। आणि एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळी मंडळी कामाला लागतील असा विश्वास सुद्धा आहे। तुम्हाला उमेदवारी मिळेल असं तुमची अपेक्षा आहे? 100% उमेदवारी मिळणार। मी विद्यमान खासदार आहे, मी या महायुतीला मागच्या वेळी पाठिंबा दिलेला आहे, त्याचवेळी आम्हाला शब्द दिला। त्यामुळे उमेदवारी आता तर त्याच्या पुढे गेलेली आहे परिस्थिती। आता तर 13च्या 13 विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळणार हे घोषित फक्त व्हायला राहिले, आम्हाला अनऑफिशियली कळवलेलं आहे। त्याचं मी भविष्य सांगू शकत नाही, कारण आज उद्या होईल असं मी म्हणतोय रोज, मी पण रोज म्हणतोय महायुती महाविकास आघाडीचं खाते वाटप ठरवलं आपले उमेदवार ठरवू देत, त्यानंतर होणार असं सांगितलं होतं। आता ते झालेलं आहे, त्यामुळं आज किंवा उद्याच व्हायला पाहिजे असं आमचं मला वाटतंय। तुम्हाला विश्वास आहे की तुम्हाला मिळणारच असेल? हा, मीच उमेदवार आहे। मग काही कार्यकर्ते पण तुमच्या कामाला लागलेत की उमेदवार तुम्हाला मिळणार, आतापासून प्रचाराची सुरू आहे, आणि असं असताना भाजपचे काही नेते म्हणतात मी खासदार आहे आणि निवडणुकीची तयारी एका निवडणुकीच्या 8 दिवसामध्ये करायची नसते, लोकसभेचा मतदारसंघ आहे, त्यामुळं कार्यकर्ते हे स्वतः उमेदवार समजून कामाला लागलेले आहे। उमेदवारी घोषित झाल्यानंतर ते अधिक ताकदीनं कामाला लागतील। कामाला लागणं निवडणुकीमध्ये हे काय निवडणुकीचा फॉर्म भरल्याबद्दल करायचं नसते, ते तिचं कायमपणात ती कवायत सुरूच असते, त्या पद्धतीत सुरू झालेलं आहे। या भागातला तुमचा मेहमान आहे, तिची मिसेस म्हणजे माझी बहीण असं ते म्हणतात, ती जर त्यांची भावना असेल तर निश्चितपणानं कुठल्या तरी गैरसमजानं बोलले असतील तर माध्यमांच्या समोर उत्तर मी देणार नाही, त्यांच्या समोर बसून काय समजून गैरसमज असते मी ते पूर्ण दूर करते। कार्यकर्ते जुन्या काळामध्ये शिवसेनेमध्ये असताना ते माझे सहकारी होते, त्यानंतर विधानसभेत ते उभारले, त्यानंतर त्या पक्षात ते गेले। आता त्या पक्षात गेल्यानंतर त्यांच्या भावना आहेत काय मला माहिती नाही, कारण या 5 वर्षामध्ये सुरुवातीच्या 2.5 वर्षावरती महाविकास आघाडी होती, त्या काळामध्ये ते पलीकडच्या बाजूला होते। आता पुन्हा युती आलेली आहे, युतीच्या या 2.5 वर्षामध्ये मला या कुठल्याही कामाच्या संदर्भात ते भेटलेलं नाही। मित्र म्हणून जरूर भेटतात, त्यांच्या घरातल्या शेताचा रस्ता मी करून दिलेला आहे, मग त्यांची तक्रार असायची काही गरज नाही, मला कदाचित ती घरी जात नसतील तर वडिलांनी सांगितलं नसेल हा रस्ता कधी गेला, विकास कामाची माहिती घ्यावी तिने। तर तुमचं मत काय असणार? आज उमेदवारी घोषित होत नाही तोपर्यंत जर तर या विषयाला काही अर्थ नाही, मलाच उमेदवारी मिळणार आहे, त्यामुळे जर तर या प्रश्नाचं उत्तर देणार नाही। आणि मग निश्चितपणे सांगतोय की निवडणुकीचे रंगण आम्हाला नवीन नाही, अनेक वेळा निवडणुका आम्ही लढवलेल्या आहेत, आणि निवडणुकीमध्ये असं करणार काय तसं करणार काय हे झाल्यानंतर बोलणं योग्य आहे। आणि 100% उमेदवारी असताना मग मी उमेदवार नाही असं समजून निगेटिव्ह मी का बोलू?